नमस्कार. सह्याद्री धुळामध्ये आपले सरसे स्वागत. आज कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे कडे आपण लक्ष ठेवू. राधानगरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिंदे गटाचे प्रकाशराव आंबेडकर आहेत. त्यांनी सलग 2 वेळा त्यांचे गुरु माजी आमदार के.पी. पडले यांचा पराभव केला आहे. यावेळी महायुतीची उमेदवारी त्यांना निश्चित समजली जाते. महायुतीतील इतर घटक पक्ष भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी अचानक राजीनामा दिलेला असल्यामुळे ते चर्चेत आले आहे. दुसरे अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील हे महायुतीचे असल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यांचे मेहुणे पी.डी.सी. बँकेचे संचालक ए.वाय. पाटील हे पण अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. यामुळे हे तिन्ही नेते महायुतीचे असल्याने या तिघांचीही गोची झालेली आहे. महायुतीमध्ये हा राधानगरी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला असल्याने विद्यमान आमदार प्रकाशराव आंबेडकर असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी निश्चित समजली जाते. त्याच्यामुळे ह्या तिघांचाही महाविकास आघाडीकडे कल वाढलेला दिसत आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राधानगरी तालुका, भुदरगड तालुका, आजऱ्याचा एक जिल्हा परिषद मतदारसंघ असा मिळून राधानगरी विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. लोकसभेला याच मतदारसंघाने शाहू छत्रपती यांना तब्बल 65,000 मताधिक्य दिल्यामुळे हा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चेत आला आहे. याच्यामुळे महाविकास आघाडीकडे अनेक इच्छुक नेत्यांची मंदिळी सुरू आहे. राहुल देसाईंनी राजीनामा दिल्यानंतर काल त्यांच्या 100-150 कार्यकर्त्यांचा त्यांच्या कार्यालयामध्ये मेळावा घेतला. कार्यकर्त्यांची मतं जाणून त्यांनी घेतली. राहुल देसाई कुठं प्रवेश करणार हा चर्चेचा भाग आहे. त्याच्यानंतर के.पी. पाटील साहेबांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. यामुळे के.पी. पाटील, राहुल देसाई, ए.वाय. पाटील या तिघांच्यापैकी एकालाच कोणाला तर उमेदवारी महाविकास आघाडीची मिळणार आहे. यामुळे अन्य दोघे जण हे अपक्ष लढण्याची तयारी करताना दिसत आहे. उमेदवारी कुणाला मिळणार हा कळीचा मुद्दा आहे. ए.वाय. साहेब, राहुल देसाई